बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत 25 मिनिटात 50 बातम्या अतिशय वेगवान स्वरूपात सुरुवात करूयात। लवकरच महाविकास आघाडीचं जागा वाटप जाहीर होईल। या जागा वाटपात काँग्रेस सर्वाधिक जागा लढवणार आहे। काँग्रेस 105 ते 110, शिवसेना ठाकरे 90 ते 95, तर शरद पवारांची राष्ट्रवादी 75 ते 80 जागा लढवण्याची शक्यता आहे। विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवार निवडीचं काम सुरू असल्याची माहिती जरांगे यांनी दिली आहे। नाव अंतिम करण्यासाठी अंतरवाली सराटीमध्ये उद्या मनोज जरांगे बैठक घेणार आहेत। शिवसेनेच्या पहिल्या उमेदवार यादीमध्ये विदर्भातील 6 उमेदवारांच्या नावांचा समावेश करण्यात आलेला आहे। अभिजित अडसूळ, आशिष जयस्वाल, नरेंद्र भोंडेकर, संजय राठोड, संजय गायकवाड आणि संजय रायमुलकर यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे। राजन तेलींसह परशुराम उपरकर यांनी ठाकरे गटात प्रवेश केल्यानंतर कुडाळमध्ये त्यांचा सत्कार कार्यक्रम आयोजित केला होता। यावेळी भाजपसह नारायण राणेंवर जोरदार टीका त्यांनी केली आहे। धाराशिव जिल्ह्यातील कळंब मतदारसंघाच्या जागेचा पेच महायुतीमध्ये कायम आहे। तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी एकाच जागेवर दावा केल्यानं वादाची शक्यता आहे। धाराशिव जिल्ह्यात शिवसेनेच्या 2 विद्यमान आमदारांना पुन्हा संधी देण्यात आलेली आहे। तानाजी सावंत यांच्या परांड्यातून तर ज्ञानराज चौगुलेंना उमरगामधून संधी देण्यात आली आहे। श्रीवर्धनची जागा अदिती तटकरे यांनाच मिळणार आणि त्याच उमेदवार असणार अशी स्पष्टोक्ती करत महायुतीचे समन्वयक अनिकेत तटकरे यांनी चर्चांना पूर्णविराम दिलाय। वाशिमच्या कारंजा विधानसभेतील भाजपचे दिवंगत आमदार राजेंद्र पाटणी यांच्या निधनानंतर त्यांच्या मुलाला भाजपनं उमेदवारी दिली नाही आणि त्यामुळे गायक पाटणी यांनी अपक्ष लढण्याची तयारी केली आहे। अजित पवारांचे निकटवर्ती अण्णा बनसोडे यांना पिंपरीतून उमेदवारी देण्यास भाजपसह शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी विरोध केलाय। मात्र पिंपरीतील उमेदवार ठरवण्याचा अधिकार फक्त अजित पवारांना आहे, त्यामुळे ते जो निर्णय घेतील तो मान्य असेल असं वक्तव्य अण्णा बनसोडे यांनी केलंय। सोलापूर जिल्ह्यातील 11 विधानसभेच्या जागांवर परिवर्तन महाशक्ती निवडणूक लढवणार आहे आणि यासाठी जिल्ह्यातील निष्ठावंत कार्यकर्त्यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे। अर्ज भरण्याच्या पहिल्या दिवशी नागपूरमध्ये एकूण 462 उमेदवारी अर्जांची उचल झाली आहे। फडणवीसांच्या नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघातून 41 अर्जांची उचल झालेली आहे, तर नागपूर मध्य विधानसभा मतदारसंघातून सर्वाधिक 99 अर्ज घेण्यात आले। काँग्रेस नेत्या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्ष जयश्रीताई पाटील यांनी निवडणूक लढवण्याची भूमिका घेतली आहे। यानंतर काँग्रेसनं उमेदवारी न दिल्यास बंडखोरी करून निवडणूक लढवण्याचा पृथ्वीराज पाटलांच्या कार्यकर्त्यांनी निर्धार केलाय। माझ्या विरोधात उमेदवार ठरला असून तुतारीवर असो किंवा मशालीवर उमेदवार गुलाबराव देवकर हेच आपल्या विरोधात निवडणूक लढवणार असल्याचं मंत्री गुलाबराव पाटलांनी स्पष्ट केलं। आपलं गणित चुकत नाही, मात्र तुम्ही चुकू नका असं आवाहन कार्यकर्त्यांना त्यांनी केलंय। शिवसेना शिंदे गटाची पहिली यादी जाहीर झाली असून त्यात यवतमाळ जिल्ह्याच्या दिग्रस विधानसभा मतदारसंघातून विद्यमान आमदार संजय राठोड यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे। शिवसेनेच्या पहिल्या यादीमध्ये नांदगाव विधानसभा मतदारसंघातून पुन्हा एकदा आमदार सुहास कांदे यांना संधी देण्यात आली आहे। यावेळी कार्यकर्त्यांनी फटाक्याची आतिषबाजी केली। शिवसेनेच्या पहिल्या यादीमध्ये आमदार चंद्रकांत पाटलांना उमेदवारी जाहीर झाली आहे। उमेदवारी जाहीर होताच मुक्ताईनगरमध्ये फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली। महाविकास आघाडीचं जागा वाटप जाहीर झालं नाही आणि त्यातच महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या शेतकरी कामगार पक्षानं 5 उमेदवार जाहीर केले। नवी मुंबईत संदीप नाईकांनी पवार गटात प्रवेश केल्यानं भाजपच्या जिल्हाध्यक्षपदी रामचंद्र घरत यांची निवड झाली आहे। मंदा म्हात्रेंनी त्यांचं अभिनंदन केलंय। आम्हाला कुणीही हरवू शकत नाही, मला आव्हान देणारा अजून जन्माला यायचा आहे असा टोला देखील त्यांनी संदीप नाईक यांना लगावलाय। उमेश पाटील शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये परतण्याची शक्यता आहे। उमेश पाटील यांनी मंगळवारी शरद पवार यांच्या गाडीतून प्रवास केला। दरम्यान त्यांना पक्षात घेण्यास आमदार रोहित पवार यांनी मात्र विरोध केलाय। विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात महायुती महाविकास आघाडी परिवर्तन महाशक्तीनंतर आता 4थ्या आघाडीची घोषणा करण्यात आली आहे। दरम्यान आरक्षण धोक्यात आहे असं सांगत आनंदराज आंबेडकर यांनी प्रकाश आंबेडकर यांना देखील सोबत येण्याच्या प्रश्नावर भाष्य केलंय। अजित पवार गटाचे मुख्य प्रवक्ता उमेश पाटील यांनी पदाचा अखेर राजीनामा दिलाय। यावेळी त्यांनी सुनील तटकरे यांना काही खोचक सवाल केले। बाबा सिद्दीकींवर हल्ला करण्यापूर्वी आरोपींनी पलासदरी गावाजवळील जंगलात जाऊन शूटिंगचा सराव केल्याचं पोलीस तपासात उघड झालंय। आरोपींनी झाडावर गोळी झाडून सराव केला होता। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसह मोफत लाभ देणाऱ्या विविध योजनांच्या वैधतेला कोर्टात आव्हान देणारे अनिल वडपल्लीवार यांना पोलीस सुरक्षा देण्यावर कायद्यानुसार निर्णय द्या असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं पोलीस आयुक्तांना दिलेत।
ससून रुग्णालयामध्ये आता गर्भवती आणि नवजात बालकांमधील अनुवंशिक आजाराचं निदान होणार आहे। गर्भवती महिला आणि नवजात बालकांच्या महागड्या तपासण्या अतिशय कमी दरात होणार आहेत। जीटी रुग्णालयाच्या आवारात सुरू करण्यात आलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामधील अतिदक्षता विभागात आणखी 10 खाटांची भर पडणार आहे। अत्यवस्था रुग्णांना अतिदक्षता विभागातील खाटा उपलब्ध होण्यास मदत होणार आहे। केएमच्या रुग्णाला आता टीबी रुग्णालयात दाखल करण्याची गरज भासणार नाही, कारण रुग्णालयातील उर्वरित 3 जीर्ण झालेल्या वॉर्डांच्या दुरुस्तीचं काम पूर्ण झालंय। आता रुग्णसेवेत हे 3ही वॉर्ड दाखल झाले। दिवाळी आणि छठ पूजेनिमित्त होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेने एकूण 570 विशेष फेऱ्या चालवण्याची घोषणा केली आहे। यात मुंबई पुण्यातील विविध रेल्वे स्थानकातून 292 फेऱ्या चालवण्यात येणार आहेत। शाळांना 14 दिवस दिवाळीची सुट्टी असणार आहे, मात्र विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिक्षकांची दिवाळी सुट्टी निवडणूक प्रशिक्षणात संपण्याची शक्यता आहे। कोरोनामुळे डबे पोहोचवण्याच्या कामावर परिणाम झालाय, त्यामुळे सरकारच्या असंघटित कामगारांसाठीच्या मंडळाच्या वतीनं किमान 15,000 रुपये बोनस डबेवाल्यांना द्यावा अशी मागणी डबेवाला असोसिएशननं केली आहे। राज्य सरकारनं दिवाळीत होणारी हंगामी भाडेवाढ रद्द करून प्रवाशांना दिलासा दिला, मात्र त्यात एसटी महामंडळाला अंदाजे 100 कोटी रुपयांच्या महसुलाला मुकावं लागणार आहे। परिणामी कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनसला मुकावं लागणार असून शासनानं एसटीचं झालेलं नुकसान भरून द्यावं अशी मागणी होतीये। भारताची अर्थव्यवस्था 2024-25 या आर्थिक वर्षात 7% दरानं वाढू शकते। एमएफच्या मते चालू आर्थिक वर्षात भारताचा जीडीपी 7% राहण्याचा अंदाज आहे। विमानं किंवा विमानतळांवर बॉम्ब असल्याच्या धमक्यांचं सत्र सुरू आहे आणि गेल्या 24 तासात तब्बल 80 अफवा आल्यानं विमान कंपन्यांचं कोट्यावधींचं नुकसान झालंय। मुंबईत वायू प्रदूषण कमी करण्यासाठी विविध उपाययोजना राबवण्यात येत आहेत। मुंबईतील प्रदूषण कायम असलं तरी हवेच्या गुणवत्तेमध्ये अल्प सुधारणा आहे। गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सवानंतर यंदाची पोलिसांची दिवाळी निवडणुकीच्या बंदोबस्तात आणि धावपळीत जाणार आहे। पोलिसांच्या रजा आणि सुट्ट्या 25 नोव्हेंबरपर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत। दिवाळी अवघ्या 10 दिवसांवर आली असून राज्यातील काही भागात अवकाळी पाऊस पडतोय, त्याचा फटका फटाके व्यवसायाला बसला असून किरकोळ विक्रेते फटाके घेण्यासाठी येत नसल्यानं घाऊक व्यापारी चिंतेत आहेत। मुंबईतील रस्त्यांच्या सिमेंट काँक्रिटीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यातील कामांना अद्याप वाहतूक पोलीस विभागाचं ना हरकत प्रमाणपत्र मिळालेलं नाही, त्यामुळे संबंधित कामं निवडणुकीनंतरच सुरू होणार आहेत। पुण्यातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी पुणे वर्तुळाकार रस्ता प्रकल्प हाती घेण्यात आलाय। आता या प्रकल्पालगतच्या 117 गावांचा सर्वांगीण विकास एमएसआरडीसीच्या माध्यमातून साधला जाणार आहे। पुण्यातील घरांच्या विक्रीला घरघर लागल्याचं चित्र आहे। घरांच्या विक्रीत जुलैपासून सलग 3ऱ्या महिन्यात सप्टेंबरमध्ये घसरण झालेली आहे। भातसा जलाशयाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मागील 3 ते 4 दिवसांमध्ये सातत्यानं पावसाची नोंद झाली आहे। परिणामी नदीपात्रात गढूळ पाणी आल्यानं मुंबईला गढूळ पाण्याचा पुरवठा होतोय। वाशिम तालुक्यातील पैनगंगा नदीवरील जुमडा शिवारात उभारलेल्या बॅरेजमुळे शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय, त्यामुळे 20पेक्षा जास्त शेतकऱ्यांची शेती पाण्याखाली गेली आहे। जलसंपदा विभागानं तत्काळ मोबदला द्यावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली। सांगलीच्या तासगाव तालुक्यात गेल्या 8 दिवसांपासून परतीच्या पावसानं धुमाकूळ घातलाय। पावसानं द्राक्ष बागांवरती मोठा प्रादुर्भाव झाल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय। मावळमध्ये रात्रभर विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसानं हजेरी लावली। ऐन दिवाळीच्या काळात सोयाबीन, इंद्रायणी भात पिकांना बहर आलेला असताना अवकाळी पावसानं बळीराजाच्या आशेवर पाणी फिरवल्यामुळे शेतकरी हताश झालाय। सोलापुरात सोयाबीनला हमीभावापेक्षा कमी दर मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी दिसतेय। सोयाबीनला 4,892 रुपयांचा हमीभाव असताना बाजारात मात्र 4,200 रुपयांचा दर मिळतोय। मालेगावच्या सौंदाणे येथे बिबट्यानं शेळ्यांवरती हल्ला केला। या हल्ल्यात 21 शेळ्या ठार झाल्या, त्यामुळे शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण आहे। मुसळधार पावसाच्या अंदाजामुळे बेंगळुरूमध्ये शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। कर्नाटकमध्ये सुद्धा मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय। दाना चक्रीवादळ पश्चिम बंगाल आणि ओडिशामध्ये धडकणार आहे, याबाबत हाय अलर्ट जारी करण्यात आलाय। हवामान विभागानुसार चक्रीवादळ दाना हे चक्रीवादळ 24 ऑक्टोबर रोजी किनारपट्टीवरती धडकणार आहे। दाना चक्रीवादळ ओडिशाच्या किनारपट्टीकडे सरकतंय। 100 ते 110 किलोमीटर प्रति तास वेगानं ते धडकण्याची शक्यता आहे।
दाना चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून हाय अलर्ट जारी करण्यात आलाय. सतर्कतेच्या पार्श्वभूमीवर इथे 150 एनडीआरएफ कर्मचारी तैनात ठेवण्यात आलेत. तसंच वायुदलाचं विमान सुद्धा तैनात ठेवण्यात आलंय. दाना चक्रीवादळामुळे दक्षिण पूर्व रेल्वेनं 150हून अधिक गाड्या रद्द केल्या. शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. कर्नाटकात सातत्यानं पाऊस कोसळतोय. या पावसामुळे बेंगळुरूमध्ये एक बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळली. बेंगळुरूमध्ये बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळल्यामुळे एकाचा मृत्यू झालाय. अनेक कामगार ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती वर्तवली जाते. पंतप्रधान मोदी आणि जिनपिंग यांच्यात आज द्विपक्षीय चर्चा होणार आहे. 5 वर्षांनंतर दोन्ही नेत्यांमध्ये उच्चस्तरीय चर्चा होणार आहे.